हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला राज ठाकरेंनी विरोध केलेला आहे। हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। हिंदी राष्ट्रीय भाषा नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। ट्विट करत राज ठाकरे यांनी या हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केलाय। राज ठाकरेंनी काय म्हटलंय पाहूयात। महाराष्ट्रामध्ये पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे। मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती मनसे खपवून घेणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते मनसे महाराष्ट्रात यशस्वी होऊ देणार नाही। हिंदी काही राष्ट्रभाषा नाही, ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे। ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही। महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळे। या सरकार हा संघर्ष मुद्दाम घडवत आहे, त्यांना या तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे। बरं, हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का? करून तर बघा, तिथली सरकार ही पेटून उठतील। इथलं राज्यातील सरकार घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेत आहेत, म्हणून इथं ही सक्ती केली जातीये असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर बाकीच्यांचं आम्हाला माहिती नाही, आम्हाला देणं घेणं सुद्धा नाही, पण मनसे हे खपवून घेणार नाही। शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत असा इशारा सुद्धा राज ठाकरे यांनी दिलेला आहे। तर उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का? नाही ना, मग ही जबरदस्ती इथेच का? महाराष्ट्रातच ही जबरदस्ती का? असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलंय। हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे आणि या आव्हानाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर संघर्ष अटळ आहे। त्यामुळे सरकारनं लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे घ्यावा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय।